महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। एक्यूपंक्चर, एक्यूप्रेशर, मैग्नेट थेरेपी, कपिंग थेरेपी ये करती हूँ और इससे लोगों को नेचुरल हील हो रहे जैसे कि कफ, पित्त, वायु ये दोष बैलेंस होते हैं ना, इससे तो अपनी बॉडी अच्छे से चलने लगती है। तो ये एक्यूपंक्चर, एक्यूप्रेशर वो सबको आई थिंक करवाना चाहिए। मेडिसिन्स पहले लेने से पहले हम ये भी ट्राई कर सकते हैं। फिर तो जिसको स्पीड में कुछ ऐसा करना है तो उसके लिए एलोपैथिक भी है। तो ये एक्यूपंक्चर, एक्यूप्रेशर आप सभी को करवाना चाहिए और जहाँ पे भी सेंटर है तो वहाँ पे प्लीज़ एक बार जाइए और करवाइए, तो आपको समझ में आएगा कि कैसे हील हो रही है नेचुरल पद्धति से अपनी बॉडी। तो बस हाँ, गीता केतन भानुशाली पलावा से मैं वहीं पे प्रैक्टिस करती हूँ और तो मिरेकल एक्यूपॉइंट्स चलाती हूँ। थँक यू। मी या सगळ्याच्या अनुभवावरून सांगते की त्यांचे एकेकाचे थायरॉइड जे 5 वर होतं, ॲलोपॅथिकच्या औषधामुळे त्यांचे थायरॉइड 75 गेली 5 वर्ष औषधं खात आहेत आणि नंतर मग त्यांना किडनीचं आजार, किडनीचे वरचं रेनल स्वेलिंग हे सगळं तिथे त्यांना दाखवायला लागलं। म्हणजे हे सगळं होतं तर मी हे सगळ्यांना सांगेन की प्रत्येक घरामध्ये एक तरी थेरपिस्ट असेल जो स्वतःच्या शरीराला नॅचरल पद्धतीने हील करा। शेवटी तुम्ही प्लास्टिकचं काय पाण्यामध्ये विघटन होत नाही, तसंच तुमचे ॲलोपॅथिक मेडिसिन पाण्यामध्ये विघटत नाही, तसं ते शरीरात सुद्धा डायल्यूट होत नाही। शरीर नॅचरल पद्धतीने ते नॅचरल पद्धतीने चाललं पाहिजे। थँक्यू, धन्यवाद। गेली 15 वर्ष झाली मी प्रॅक्टिस करते ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, सीड थेरपी वगैरे। या थेरपी इतक्या छान आहेत आणि इतक्या चांगल्या आहेत की आपण नॅचरल हिलिंग करून आपण आपल्या शरीराची नॅचरल पद्धतीने काळजी घेऊ शकतो आणि प्रत्येकाने ही केली पाहिजे, कारण सध्या गरज आहे। आपल्या लाईफस्टाईल खूपच चेंज झाली आहे, त्यामुळे या थेरपीची फारच गरज आहे। तर प्रत्येकाने हे थेरपी शिकून आणि त्याचा उपयोग पण करून घ्यायला पाहिजे। आणि आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन से हमें जो पुरस्कार मिला है, तो हमें ये पुरस्कार इसलिए मिला है कि हमने ऐसा काम किया है, लोगों को अच्छा किया है। वो जो दर्द से मतलब पीड़ित है, हाँ पीड़ित है, जिनको पेन है बहुत, तो वो पेन रिलीफ हुआ है। तो पेन मैनेजमेंट में बहुत ही वो काम करता है। तो हाँ, मी स्वतः रिप्लेसमेंटच्या केसेस आहेत त्या मी ठीक केलेल्या। ठीक म्हणजे खूप पेनफुल होतं तर त्यांना पेन त्यांचा रिमूव्ह केलेला आहे आणि बॅक पेन वगैरे ह्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि प्रत्येकाने ह्या थेरपी घ्यायलाच पाहिजे। मॅडम ह्याचे काही साईड इफेक्ट असतात का? साईड इफेक्ट वगैरे काही नाही, कारण हे आपल्या बॉडीतील एनर्जीवरच काम करतं, जे आपल्याला नाही दिसत, बट ते मेरिडियन्स आहे आपल्या बॉडीमध्ये, तर त्या मेरिडियन्सवर काम करतं आणि जिथे कुठे ब्लॉकेज असतं ते मदत होतं रिमूव्ह आउट करायला आणि त्यामुळे आपली बॉडी हील होते आणि पेन असेल तो पण निघून जातो। जसं हे एक पाईपलाईन असते तिथे अडथळा असतो आणि तिथे काहीतरी साचलेलं असं पाणी जात नाही इकडून तिकडे, मग तसंच आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच अशा वाहिन्या आहेत आणि हे पाईपलाईन्स आहेत, तर त्यांना रिमूव्ह आउट करण्यासाठी आपण ॲक्युपंक्चर निडल्स किंवा ॲक्युप्रेशर वगैरे केलं तर तिथला मार्ग मोकळा होतो। तुमचं नाव सांगा मॅडम। माझं नाव नयन विजय सोनताटे, मी डोंबिवलीला प्रॅक्टिस करते आणि जर माझा नंबर हवा असेल तर 9769830640। असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि आम्ही इथे आज जे आपले एक्युपंक्चरिस्ट आहेत जे महाराष्ट्रामध्ये त्याचे चांगले उत्कृष्ट प्रकारे काम करतात अशा लोकांना एकदम इझिली सर असे मिरॅकल त्याच्यामध्ये आहे। आज कोणता पुरस्कार मिळाला सर आपल्याला? मला आज महारत्न। या निमित्ताने जे इतर आहेत डिप्लोमाधारक त्यांना तुम्ही काय आवाहन करणार डॉक्टर? सगळ्यात महत्त्वाचं या संघटनेशी तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हायला पाहिजे।
जेणेकरून आता पहा मी रजिस्टर्ड ॲक्युपंक्चरिस्ट आहे, MCAचं माझ्याजवळ रजिस्ट्रेशनसुद्धा आहे. असं असूनसुद्धा जे रजिस्टर्ड ॲक्युपंक्चरिस्ट आहे यांना प्रॉब्लेम येतो आहे प्रॅक्टिस करायला. तर तुम्ही या संघटनेशी जर निगडीत असाल, जोडलेले जर असाल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडचण येत नाही किंवा तुमच्या प्रॅक्टिसला अडथळा येत नाही. जुना आजार दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी पण करते. होमिओपॅथी पण ते ऑपरेशन टाळू शकतात त्याच्यामध्ये आणि थेरपीमध्ये ते मेन्शन करा. सर आज नाशिकहून आपण आलात या कार्यक्रमात, काय कार्यक्रम होता नेमका? आणि मला आणखी दुसरी गोष्ट सांगायची आहे की आम्ही 2019 पासून पंचरत्न अवॉर्डचा कार्यक्रम माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ मेडिसिनसोबत आम्ही अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम करत आहोत. म्हणजे जनजागृती करत आहोत. जेवढे बी प्रॅक्टिशनर आहेत आयुर्वेदिक पद्धतीमध्ये कार्य करतात, आयुर्वेद, योग, होमिओपॅथी, युनानी सिद्ध आणि एक्युपंक्चर. नाशिकमध्ये किती वर्षाची प्रॅक्टिस आहे आपली? नाशिकमध्ये साधारण मी 2006 जानेवारीला शिकायला लागलो आणि साधारण 5 वर्षे एंडपर्यंत 7 वर्षामध्ये आपले ट्रीटमेंटचे कार्यक्रम सुरू केले. या जवळजवळ 20 वर्ष होत आहे. त्याचा आम्ही मागच्या सर आज जो तुम्हाला पुरस्कार मिळाला, कोणत्या पुरस्काराने आज सन्मानित झाला आपण सर? पंचरत्न अवॉर्डने त्यामुळे सर या पुरस्कारामुळे तुम्हाला काय काय वाटतं याबद्दल? ही पॅथी जबरदस्त आहे. ड्रगलेस थेरपी आहे, ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर. माध्यमातून आम्ही तर 2 वेगवेगळे भाग आहेत. ॲक्युपंक्चरमध्ये आपण निडल्स वापरतो आणि ॲक्युप्रेशरमध्ये आपण थंब वापरतो धन्यवाद देतो किंवा ड्युअल मॅग्नेट्स वापरतो. दोन्ही पॉईंट सारखे आहेत, त्यांच्या स्मान सन्मान फक्त मोड ऑफ ट्रीटमेंट वेगळं आहे आणि दोन्ही ट्रीटमेंट कारगर आहे. महाराष्ट्र शासनाने आत्ताच यांना रजिस्ट्रेशनसाठी मान्यता दिलेली आहे भारत यांनी, याबद्दल काय सांगाल सर? ते चांगली गोष्ट आहे आणि आपण लॉस पण पाळले पाहिजे. कारण चुकीचे जे प्रॅक्टिस करतात त्यांच्यावरती आळा पण बसेल. तुम्ही ॲक्युपंक्चरिस्टला तुम्ही काय आव्हान करणार? ही प्रॅक्टिस वाचन आणि स्वतःवर उपचार, घरच्यांवर उपचार हे केले पाहिजे. अलीकडे या पॅचीला ॲक्युपंक्चर जे आहे या पॅचीला अलीकडे समाजामध्ये खूप चांगलं महत्त्व येत आहे. त्यामागचं काय कारण आहे? जे रिझल्ट चांगले आहे, मेनली रिझल्ट पॅरालिसिस न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट्सवर चांगले रिझल्ट्स आहेत. पॅरालिसिसवर, पॅराप्लेजिया झालं रिलेटेड टू नर्व डिसऑर्डर. सर आपलं नाव? माझं नाव दीपक पाटील, सुडाचा पत्ता नाशिक. नाशिक. थँक्यू. आज तुम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला इथे कार्यक्रमात आलेले आहे. काय कशासाठी आलेले आहे आणि कोणता पुरस्कार मिळाला? आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व AGMA द्वारा हा महारत्न पुरस्कार जे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर या फील्डमध्ये ज्यांनी 20 वर्ष 25 वर्ष कार्य केले आहे आणि समाजाची सेवा केली आहे, अशांना सन्मान करावा, त्यांच्या कार्याचा गौरव करावा म्हणून आयुषद्वारे व AGMAद्वारे आयमाद्वारे इथे एक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आणि त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. मुंबईसारख्या ठिकाणी ॲक्युप्रेशर काय रिस्पॉन्स आहे? मुंबईमध्ये ॲक्युपंक्चरला भरघोस लोकांचा पाठिंबा आहे. तिथे लोक डॉक्टरांकडे जायला घाबरतात. त्याची कारणं वेगळी आहेत. की डॉक्टरांच्या कचाट्यात तुम्ही सापडलं तर वेगवेगळ्या चाचण्या आणि वेगवेगळ्या तुम्ही त्यांच्या ह्या डॉक्टरांकडून दुसऱ्या डॉक्टरकडे मग स्पेशालिस्टकडे अशा तऱ्हेने भागदौड सुरू होते आणि त्यामुळे वेळ तर जातोच, पण त्याच्याशिवाय लोकांचा पैशाचाही नाश होतो. यासाठी मुंबईमध्ये आता लोकांचा नॅचरोपॅथी आणि ॲक्युपंक्चर याकडे ओढा दिसून येतो. तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा म्हणजे ॲक्यूट डिसिजेस क्युअर करण्याचं तंत्र होतं, तसं त्यांनी प्रसिद्धी पण केलेली आहे तशी. आपली पॅथी एवढी चांगली असताना या पॅथीचा पाहिजे तेवढा असा गवगवा किंवा प्रसिद्धी नाही.
हो याचं कारण हे जे ॲलोपॅथीची जी मोनोपॉली आहे त्यामुळेच हे डायरेक्टली इनडायरेक्टली नॅचरोपॅथी ॲक्युपंक्चर या इतर पद्धतीनं वेगळ्या कारणाने कसं त्यांना अडथळा अशा तऱ्हेने ती लॉबी प्रयत्नशील असते. आपलं नाव सांगा सर. माझं नाव रमेश माने आणि मुंबईचा ॲड्रेस. मी मुंबईमध्ये वाशीमध्ये राहतो आणि गेली 40-50 वर्ष मी ॲक्युपंक्चरमध्ये आहे. आणि ॲक्युपंक्चरमध्ये मी सुरुवात रणजी क्रिकेट टीम, त्याच्यानंतर इंडियन क्रिकेट टीममध्ये 10 वर्ष होतो आणि आता मी RCB रॉयल चॅलेंजर बेंगलोर IPL टीमबरोबर आहे. गेली 18 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे आणि खूप प्लेयर्सनासुद्धा याचा खूप फायदा होतो. त्यांच्या दुखापतीमध्ये किंवा त्यांच्या स्नायू अक्षरतात इतर गोष्टींमध्ये सुद्धा याचा खूप फायदा होतो. त्याच्याद्वारे नी रिप्लेसमेंटची गरज भासत नाही. जर ॲक्युपंक्चरचा पद्धतशीरपणे जर शिटिंग घेतल्या तर नी रिप्लेसमेंट टाळू शकतो. हे दिसून आलेलं आहे. खूपशा आमच्याकडे जे पेशंट येतात आम्ही त्यांना नी रिप्लेसमेंटचा अवॉइड करू. झालेलं आहे, अवॉइड झालेलं आहे. परंतु ज्या एकदमच अशा किचकट केसेस असतात त्यांना लास्ट मोमेंटला या डॉक्टरांच्या उपचाराचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू सर. क्या बोलेंगे इसके बारे में आप? आज जो हमें पुरस्कार मिला है महारत्न पुरस्कार, हम ये एक्यूपंक्चर के लिए और आने वाले भविष्य के नए जनरेशन के एक्यूपंक्चरिस्ट जो अभी तैयार हो रही थी उनके लिए बहुत बड़ा इंस्पायर है. और जो भी अभी डॉक्टर्स प्रैक्टिस कर रहे हैं, कभी कभी क्या होता है कि हमें प्रैक्टिस करते समय में कहीं ना कहीं महानगर पालिका की तरफ से इधर उधर से तो ये संगठन के माध्यम से हमें इंस्पायर मिला कि नहीं अभी खुलकर अच्छे से एक्यूपंक्चर की प्रैक्टिस कर सकते हैं और पेशेंट को बहुत अच्छे से हैंडल कर सकते हैं. ये हमारे लिए बहुत इंस्पायर है और आने वाले बच्चों को और इसके लिए नए बच्चों के लिए बहुत अच्छा ये होना चाहिए. आप कितने साल की प्रैक्टिस है? मेरे को 6 साल की प्रैक्टिस है जिसमें नेचुरल अभी जो नए चेंजेस आ गए इसमें उसमें क्या बदलाव हुआ पहले के? अभी नए बदलाव में ये हुआ है कि पहले क्या होता था कि एक्यूपंक्चर पहले करते समय में ये काउंसिल की तरफ से मान्यता नहीं थी. पर अभी महाराष्ट्र एक्यूपंक्चर काउंसिल तैयार होने से क्या हो गया कि नए अभी के जो डॉक्टर की एक अलग कॉन्फिडेंस है. पहले क्या था कि नहीं नीडल्स लगाना है, कहीं कॉन्फिडेंस होता और नहीं भी होता. अभी क्या होता है इतने फुल कॉन्फिडेंस होता है अभी हमको पेशेंट को और काउंसिल हमारे साथ में है और भविष्य में काउंसिल हमारे साथ में है. ये अलग कॉन्फिडेंस आप ये नीडल्स यूज़ करते कोई यूज़ करते क्या? नहीं. हम एक पेशेंट का नीडल्स एक ही पेशेंट के लिए लगाते हैं. अभी कभी कभी क्या होता है कि नीडल्स पहली बार लगाने से एक आध डैमेज हो जाता है उसका, तो हम उसको रीयूज़ नहीं करते हैं. और कोई भी नीडल्स हम दूसरे पेशेंट को भी नहीं लगाते. पर्टिकुलर नीडल्स पर्टिकुलर के लिए लगाए जाते हैं और नीडल्स हमारे पास में काफ़ी सारे हैं. आपका क्लिनिक कहाँ पर है सर? मेरा क्लिनिक है मानकापुर स्क्वायर में मैक्स हॉस्पिटल के पास में पंच सेवापुर आरोग्य केंद्र. आपका नाम सर? डॉक्टर सुरेश धंधा. एक मिनट ऐसा फोटो. भोपाल मध्य प्रदेश से आए, इतने बड़े प्रोग्राम में आए, क्या कहेंगे इसके बारे में? सर मेरा नाम है राजन कुमार सोनी, एक्यूपंक्चरिस्ट. मैं मास्टर ऑफ ब्रेन हूँ और हमारी टीम भोपाल से आई हुई है ये आयुष इंटरनेशनल कॉलेज के लिए. यहाँ आज का माहौल देखकर ऐसा लगता है कि एक्यूपंक्चर साइंस आसमान छू रहा है और ये साइंस इतना अच्छा है कि विदाउट मेडिसिन, विदाउट इंजेक्शन, विदाउट ऑपरेशन गूंगा बोलने लगता है, अंधा देखने लगता है और लंगड़े चलने लगता है. तो हमारे जो सर जो है नितिन सर, इन्होंने जो आज करके दिखाया है, इस साइंस को आगे बढ़ाया और लगता है कि जब तक सूरज चांद रहेगा तब तक नितिन साहब इस आयुष्मान का नाम रहेगा. तो गजब का साइंस है. मैं खुद मास्टर ऑफ ब्रेन हूँ. मैंने अनगिनत लकवा ठीक किया है. 3 से 5 दिन के अंदर लकवा खत्म. कोई दवा नहीं, कोई गोली नहीं, कोई इंजेक्शन नहीं. जस्ट लाइक किसी का BP हाई हो गया तो BP हाई हो गया मान लीजिए तो राइट फ्रंटल लोब में खून का थक्का जमता है.
तो लेफ्ट में वो सिग्नल देना बंद कर देता है। अगर लेफ्ट पेराइटल या फ्रंटल लोब में खून का थक्का जमता है तो आगे राइट में सिग्नल देना बंद कर देता। तो क्या करना चाहिए? तेल मालिश। क्या करना चाहिए? अरे भैया ब्रेन खोलो ना। जिसका अगर बीपी हाई हो गया है तो आप जंगल में, ट्रेन में, नदी में, ऑटो में, कहीं पर भी उसका बीपी लो कर दीजिए। तो वही साइंस है ये एक्यूपंक्चर साइंस, गजब का साइंस है। और ये पूरे देश विदेश तक जन जन के लिए और हेल्थी देश बनाने के लिए ये हमारा एक्यूपंक्चर साइंस है। और आज का कार्यक्रम लाजवाब कार्यक्रम था। आज के नया जनरेशन इतने आगे जा रहे हैं, जी शताब्दी में जा रहे हैं, फिर भी अभी साइंस में इतना डिमांड है इसको आज भी? सर बहुत डिमांड है। ये मेरा नाम MS चौधरी है और यहाँ पर ये जो साइंस है ये अब धीरे धीरे लोगों में प्रचलित हो रहा है क्योंकि इसके अब कोर्सेज चालू हुए हैं। सर का कॉलेज है खुद। अब धीरे धीरे जो एडमिशन्स हो रहे हैं अब लोग इस चीज़ की वैल्यू समझ रहे हैं। अभी हम लोगों का रिसेंटली प्रोग्राम नागपुर में भी हुआ, उसमें भी CM आए थे तो उन्होंने पूरा अपने टेस्टिमोनियल भी दिया कि उनको कैसे इस एक्यूपंक्चर से लाभ मिला। देवेंद्र फडणवीस जी, आपको मिल जाएगा यूट्यूब में देखने को, नागपुर का शो। तो ऐसे अभी ये बहुत अच्छे से इसका साइंस का चलेगा और बहुत अच्छा इसका प्रोग्राम है। अभी तक तो किसी ने बोला नहीं है कि ब्रेन की डिसीज नहीं सर, मैं वीडियो बता सकता हूँ। इंटरनल पावर होना चाहिए, आपको करते आना चाहिए। क्या नहीं हो सकता? सिर्फ हड्डी टूटी छोड़ दीजिए, बाकी सब कुछ हो सकता है। आप चाहो तो मेरा इंटरव्यू देख लीजिए आप, इस मोबाइल में सब कुछ धरा हुआ है। 2 मिनट के अंदर बीपी लो। मैं तो ICU, मैं तो हिंदुजा, KM, बंसल, हमीदिया, मैं ICU वेंटिलेटर में जा कर के 3 से 5 दिन के अंदर ब्रेन स्ट्रोक ख़त्म ही करता हूँ। मैं नहीं करता हूँ, ये साइंस के अंदर, क्योंकि ये साइंस गजब का है और ये साइंस कभी छुपना नहीं चाहिए। सर मेरा नाम नीतीश कुमार और मैं काफ़ी दिन से देख रहा हूँ कि एक्यूपंक्चर जो है बूस्ट करने की कोशिश करता है। और जो लोग दवा गोली खा के भी परेशान हैं, ऑपरेशन करवाने के बाद भी परेशान हो रहे हैं और उनको कोई हल नहीं मिल रहा है, कोई थेरेपी करा रहा है, कोई कहीं जा रहा है, कोई तेल मालिश कर रहा है, तो जब ये एक्यूपंक्चर जब काम करता है तो वाकई में एक चमत्कार होता है। और जिनको लगता है कि इससे कुछ नहीं होता तो हम बोलते हैं इसमें आके देखो। जहाँ जहाँ जैसे कि मान लीजिए सर ये 15 साल 20 साल से कर रहे हैं, सर 20 साल से कर रहे हैं, मैं भी 15 साल से काम कर रहा हूँ। तो हमने काफ़ी सारे लोग, हम लोग क्या करते हैं एक्यूपंक्चर से उसको बूस्ट करने का काम करते हैं। ब्लड सर्कुलेशन तेज होता है और ऑक्सीजन जब लेवल जब तेज हो जाता है, ऊपर की तरफ बढ़ता है, तो हर एक ऑर्गन हील होता है, जिसके कारण हर रोग ठीक हो सकता है। सर बस मैं इतना ही काम। ये गरीबों के लिए बहुत अच्छा साइंस है। मैं दिखा रहा हूँ, ये ट्रेन में सिगरेट बेचती है। आपकी आंखें बंद नहीं हो रही है, आपको लकवा हुआ कितना दिन हो गया? 6 दिन हो गया है ना। चलो आंख बंद करके दिखाओ, आपकी आंख बंद नहीं हो पा रही। चलो 5 बार झपको, ठीक है, झपको अपनी आंखें बंद। 5 लाख देने के बाद में आंखें ठीक नहीं हो सकती। बैठ के आ रही है, ब्रेन फेल हो गया है, ब्रेन सिग्नल नहीं दे रहा है। डॉक्टर बोलता है 10 लाख रुपए खर्चा करो, ब्रेन का ऑपरेशन करना है। 5 दिन कर, इसको बोलते हैं एक्यूपंक्चर साइंस। आप में पढ़ी थी प्राइवेट, कितने लाख में ठीक कर सकते हो, लेकिन एक्यूपंक्चर साइंस में इतना दम है कि सीधा ब्रेन स्ट्रोक खोला मैंने। और 5 दिन में क्या कर रही है लेडीज? मेरा भोपाल में है। पुण्यावरनं आमचं प्रयोग पेन मॅनेजमेंट सेंटर आणि अल्टरनेट थेरपी इन्स्टिट्यूट आहे। आता तुम्ही जे पाहिले हे सगळे आपले स्टुडंट होते आणि सगळे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहेत. नितीन सरांनी आज खूप चांगला इव्हेंट केलेला आहे की ज्यांच्या सगळ्यांचं मनोबल वाढेल याच्याने, प्रॅक्टिसला खूप चांगला बळ मिळेल. तुमच्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंटला असं काही दिसल्यानंतर त्यांच्यावर छाप चांगली पडते पेशंटवरती. तर त्या पद्धतीने खूप चांगला प्रोग्राम नितीन सरांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आयुष संघटनेच्या आमच्या प्रयोग संघटनेकडनं खूप खूप धन्यवाद आहे आणि असेच प्रोग्राम कायम करत राहो हीच इच्छा आहे. तुम्ही सर जातं की ॲक्युपंक्चर थेरपीकार रुग्ण फार वळत आहेत, काय सांगाल सर याबाबत? कोविड नंतरनं काय झालं, ॲक्च्युली लोकांना कळालं की मेडिसिनचे साईड इफेक्ट काय आहेत आणि ॲक्युपंक्चर ही अशी पद्धती आहे की ज्याच्यामध्ये 1 रुपयाची पण मेडिसिन यूज होत नाही. बरं, जे आजार बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन याला औषध गोळ्यात लागतात, पण 80% आजार असे आहेत की जे कुठल्याही गोळ्याशिवाय बरे होऊ शकतात. त्याच्यामध्ये तुमच्या लाईफस्टाईल डिजीज आहेत, पेन आहेत, आर्थरायटिस आहेत, असे असंख्य आजार जे असतात हे तुमचे बिना मेडिसिनचे बरे होऊ शकतात. आणि हे ॲक्युपंक्चर सायन्स आजचं नसून हजारो वर्षापूर्वींचं आहे आणि त्यांनी हे वेल प्रूव्हन केलेलं आहे. त्याच्यामुळेच आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण याला काउन्सिल म्हणून मान्यता दिलेली आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आज ही थेरपी वापरली जाते. त्याच्यामुळे लोकांचं आता हळूहळू औषधांचे साईड इफेक्ट पाहून, डॉक्टरांचे बिझनेस पाहून बऱ्याचशा लोकांचा कल आता ॲक्युपंक्चरकडे वळायला लागलेला आहे. सर ॲक्युपंक्चर थेरपीमुळे काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतो का? नाही,
जर तुम्ही प्रोफेशनली ॲक्युपंक्चर शिकून जर प्रॉपर प्रॅक्टिस करणार असाल तर कुठल्याही प्रकारचा ॲक्युपंक्चरमध्ये साईड इफेक्ट नाही. अननोन ट्रेनिंग जर केलं, शेवटी निडल आहे तुमच्या बॉडीमध्ये जाणार आहे, पण जर तुम्ही प्रोफेशनली रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर असाल आणि प्रोफेशनली केलं तर कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट होत नाही. कारण ॲक्युपंक्चर करताना शिकवलं जातं की कुठल्या ॲक्युपंक्चर पॉईंटला ट्रीटमेंट द्यायची नाही. असे काही पॉईंट आहेत ॲक्युपंक्चरमध्ये की जे प्रोहिबिटेड आहेत, त्या पॉईंटला निडल लावायची नसते. तर तुम्ही जर त्या पॉईंटला लावली तर डेफिनेटली त्या पेशंटला थोडासा त्रास होऊ शकतो. अदरवाईज फक्त वाईट साईड इफेक्ट काय की एखाद्या पेशंटला 100% बरं न होता 50% बरं होईल, एवढाच त्याचा साईड इफेक्ट आहे. बाकी दुसरा कुठलाही साईड इफेक्ट नाही. इथं ॲक्युपंक्चरिस्टला तुम्ही काय आव्हान करणार? कुणाला ह्याच्यासारखं भविष्य उज्ज्वल कशातच नाही आहे. कारण आजपासून पुढे आजारांचं प्रमाण इतकं प्रचंड वाढणार आहे आणि डॉक्टरची संख्या खूप लिमिटेड आहे. ॲक्युपंक्चर सायन्स आज खूप मोठ्या प्रमाणात बारीक गावांमध्ये, छोट्या गावांमध्ये, आज प्रत्येक गावांमध्ये चांगले थेरपिस्ट झाले तर रुग्णांचे बरेचसे नुकसान वाचू शकते. शारीरिक, आर्थिक, मानसिक या तिन्ही त्रासांपासून पेशंट जो आहे तो वाचू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे हेल्दी राहू शकतो ॲक्युपंक्चरद्वारे. या थेरपीद्वारे कोणत्या कोणत्या आजारांचा उपचार होतो? ऑलमोस्ट 90 ते 95% आजाराचा उपचार ह्या थेरपीद्वारे केला जाऊ शकतो. मी सांगितलं तुम्हाला, फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन किंवा काही इमर्जन्सी कंडिशन लाईक हार्ट अटॅक आलेला आहे किंवा हार्ट अटॅकमध्ये पण ॲक्युपंक्चरमध्ये असे काही पॉईंट आहे की त्या क्षणापुरता आपण त्याला जीव वाचवू शकतो. प्लस असे काही इमर्जन्सी आजार असतात ज्याच्याकरता तुम्हाला ॲलोपॅथीची गरज पडते. अदरवाईज 90 ते 95% डिझीज तुम्ही ॲक्युपंक्चरने बरे करता येऊ शकता. आपलं नाव सांग. मी डॉक्टर योगेश कर्नावट. मी 20 वर्षाची माझी ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस आहे. ढोबळे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि आम्ही इथे आज जे आपले ॲक्युपंक्चरिस्ट आहेत जे महाराष्ट्रामध्ये जे चांगले उत्कृष्टपणे काम करतात अशा लोकांना आम्ही इथे आज पुरस्कार दिलेले आहे. आयुष महारत्न ॲक्युपंक्चर पुरस्कार आज मी इथे जवळजवळ 500 ते 600 लोकांना इथे आम्ही दिलेले आहे. मला आनंद वाटतो की आम्ही ॲक्युपंक्चर 2022मध्ये महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल गठीत झालेली आहे. त्यांना सगळ्यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रॅक्टिशनर लोकांना रजिस्ट्रेशन दिलेलं आहे शासनाने आणि मान सन्मानाने ते कार्य करत आहेत आणि त्याच्या कार्याचा गौरव म्हणून आज आम्ही आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनने आज इथे सर्वांना समाविष्ट केलेले आहे. आणि मला आणखी एक दुसरी गोष्ट सांगायची अशी आहे की आम्ही 2019पासून आयुषच्या इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ MSME सोबत आम्ही अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम करत आहोत, म्हणजे जनजागृती करत आहोत. जेवढे बी प्रॅक्टिशनर आहेत आयुष चिकित्सा पद्धतीमध्ये कार्य करतात, जसं आयुर्वेदा, योग, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि ॲक्युपंक्चर या क्षेत्रामध्ये जेवढे बी लोक कार्य करतात अशा सर्व लोकांना आम्ही अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम करून राहिलेला आहे भारत सरकारच्या माध्यमातून. MSMEच्या माध्यमातून आम्ही मागच्या 7 वर्षामध्ये जवळजवळ 11,000 लोकांना प्रशिक्षण देण्याचं कार्य अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचं आम्ही मागच्या वर्षी जवळजवळ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचं नाव देखील झालेलं आहे. आणि त्यामुळे मला आनंद वाटतो की आम्ही जवळजवळ 11,000+ लोकांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि एक्सटेन्शन सेंटर राजकोट, MSME PPDC आग्रा, मिनिस्ट्री ऑफ MSME, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती आणि आयुष थेरपीचे जनजागृती प्रशिक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि आम्ही सर्वांना धन्यवाद देतो की एवढ्या दूर लोकांना पूर्ण महाराष्ट्रामधून लोक आलेले आहेत इथे आणि त्यांचा मान सन्मान आम्ही आज इथे केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो. त्यासोबत आम्ही नितीन पाटील सरांचा, कराळे सरांचा, हे आमच्या आयुष मेडिकल असोसिएशनचे जेवढे पदाधिकारी आहेत, महेश सर आहे, स्मिता खारकर मॅडम, सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो. आणि 2 शब्द बोलून तुमच्या जे चॅनल्सवालेले आहेत त्यांना पण धन्यवाद देतो की तिथे आम्ही इथे येऊन त्यांनी आमचं हे इंटरव्ह्यू घेतला आणि जनजागृतीच्या कामामध्ये तुम्ही हातभार लावला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर, आपलं नाव सांगा आणि आपण कुठं प्रॅक्टिस करतो? मी डॉक्टर विनोद ढोबळे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन नागपूरला असतो आणि मी माझ्याकडे पूर्ण नॅचरोपॅथी, ॲक्युपंक्चर आणि बाकीचे प्रचार प्रसाराच्या आणि रिसर्च ट्रेनिंगचं पूर्ण माझ्याकडे काम आहे. मिनिस्ट्री ऑफ MSME चे अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्रामचं माझ्याकडे दायित्व आहे. त्याबरोबर